समजा मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो आणि विचारतो की हे पैसे तुम्ही कुठे गुंतवाल, तर तुमचे उत्तर काय असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही थोडा विचार करा. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सोने, चांदी की काही वेगळं? कारण या प्रश्नाच्या उत्तरातून तुमच्या गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. गेल्या अनेक वर्षांच्या डेटावर नजर टाकली तर एक महत्वाची गोष्ट समोर येते. जर कोणी 5 वर्षांच्या कालावधीत 70% इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये, 15% डेट म्हणजे बॉन्ड्स किंवा डेट फंडमध्ये आणि 15% गोल्डमध्ये अशा प्रमाणात पोर्टफोलिओ तयार केला तर बहुतेक गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. साधारणपणे 85% प्रकरणामध्ये 10% पेक्षा जास्त वार्षिक परतावा मिळण्याचे दिसून येते. आता याचा अर्थ असा आहे की ऍसेट अलोकेशन म्हणजे वेगवेगळ्या साधनांमध्ये पैसे विभागून गुंतवणूक करणे. हा एक संतुलित आणि शहाणपणाचा मार्ग आहे. कारण सोपं आहे. जर शेअर बाजार घसरला तर कदाचित सोनं वाढेल किंवा सोनं कमी झालं तर इक्विटी वाढू शकते. यामुळे तुमचा एकूण पोर्टफोलिओ स्थिर राहतो आणि मोठे तोटे टाळता येतात. जे लोक 100% पैसा फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवतात त्यांना मोठे चढ उतार सहन करावं लागतात. आता समजा मला 1,00,000 रुपये पुन्हा सुरुवातीपासून गुंतवायचे असतील तर मी काय करेन? चला टप्प्याटप्प्याने समजूया. सर्वप्रथम मी 25,000 रुपये दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवेन. ही उद्दिष्टे म्हणजे 5 वर्षांनंतर पूर्ण होणारी, जसे लग्न, मुलांचे शिक्षण किंवा हॉलिडे. या गुंतवणुकीसाठी आपल्याजवळ 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे. जर तुम्हाला कंपन्यांचे विश्लेषण करता येत असेल तर हा मार्ग चांगला ठरू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे सक्रिय म्युच्युअल फंड, जिथे तज्ञ तुमच्यासाठी गुंतवणूक करतात. आणि तिसरा आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे इंडेक्स फंड, विशेषतः निफ्टी 500. यात मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांच्या सर्वांचा समावेश असतो. त्यामुळे चांगली डायव्हर्सिफिकेशन मिळते. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा इंडेक्स फंडनी साधारण 12 ते 13% वार्षिक परतावा दिल्याचं दिसतं. अर्थात भूतकाळात परतावा भविष्यात हमी देत नाही, पण तो एक चांगला मापदंड असतो. यानंतर दुसरे 25,000 मी अल्पकालीन उद्दिष्टांसाठी ठेवेन, म्हणजे पुढील 5 वर्षांत लागणाऱ्या गरजांसाठी. याला सॅटेलाइट पोर्टफोलिओ असे सुद्धा म्हणतात. या भागासाठी मी ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड निवडेन, विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्सवर आधारित ETF. आता या प्रकारात एक पॅटर्न दिसतो. मार्केट घसरलं की काही महिन्यात ते पुन्हा सावरतं. उदाहरणार्थ एखाद्या तिमाहीत बाजार 20 ते 30% खाली आला तर पुढच्या काही महिन्यात तो परत वर चढताना दिसतो. त्यामुळे जेव्हा बाजार पडतो तेव्हा ETF मध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे ठरू शकतं. आणि जरी लगेच वाढ झाली नाही तरी 3 ते 5 वर्षांच्या कालावधी दिल्यास चांगले रिटर्न मिळवण्याची शक्यता असते. आतापर्यंत आपण 50,000 भारतीय शेअर बाजारात गुंतवले आहे. आता उरलेले 50,000 कुठे गुंतवायचे? इथे येते ग्लोबल इन्व्हेस्टिंग. आजच्या डिजिटल युगात आपण जगात कुठेही गुंतवणूक करू शकतो. त्यात सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे US स्टॉक मार्केट. त्यामागे एक महत्वाचे कारण आहे, म्हणजे करन्सी डेप्रिशिएशन. भारतीय रुपया कालांतराने डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत गेला आहे. याचा अर्थ जर तुम्ही अमेरिकन बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला शेअर्सच्या वाढीसोबतच चलनातील बदलाचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. दीर्घकालीन ट्रेंड पाहिला तर रुपया दरवर्षी काही प्रमाणात घसरतो. त्यामुळे डॉलरमध्ये गुंतवणूक करणे आपोआप 2 ते 3% अतिरिक्त परतावा देतो. याशिवाय अमेरिकन बाजारात तंत्रज्ञान कंपन्या आणि जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्यांचा समावेश असल्याने वाढीची क्षमता जास्त असते. उदाहरणार्थ नॅसडॅक 100 सारख्या इंडेक्सने दीर्घकालीन काळात चांगले रिस्क ऍडजस्टेड रिटर्न दिले, म्हणजे जोखीम लक्षात घेऊनही परतावा आकर्षक राहिला आहे. तर एकूण धोरण काय झाले? 1,00,000 असे विभागले की 25,000 दीर्घकालीन म्हणजे इक्विटी किंवा इंडेक्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये, 25,000 अल्पकालीन म्हणजे ETF मध्ये, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये आणि 50,000 जागतिक गुंतवणूक मध्ये म्हणजे विशेषतः US मार्केटमध्ये. ही पद्धत तुम्हाला विविधता, स्थिरता आणि वाढ तिन्ही गोष्टी देते. लक्षात ठेवा, गुंतवणूक सिंपल राहणं खूप महत्वाचं आहे. जास्त गुंतागुंत केल्याने चुका होऊ शकतात. आता पुढे बोलूया US स्टॉक मार्केटमध्ये कसं आणि कुठे गुंतवणूक करायचं. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. US स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही SIP द्वारे हळूहळू गुंतवणूक करू शकता किंवा थेट काही निवडक शेअर्स मध्ये पैसे लावू शकता. हे पूर्णपणे तुमच्या ज्ञानावर आणि कम्फर्ट लेवलवर अवलंबून आहे. जर तुम्हाला साधा आणि सोपा मार्ग हवा असेल तर ETF घ्या. हा एक उत्तम पर्याय आहे. उदाहरणार्थ नॅसडॅक 100 ट्रॅक करणारे ETF किंवा S&P 500 ट्रॅक करणारे ETF हे तुम्हाला एका क्लिकमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यात ऍपल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यासारख्या जागतिक कंपन्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. तुम्ही SIPच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. याचा फायदा असा की मार्केट वर खाली होत राहत तरी तुमची सरासरी खरेदी किंमत संतुलित राहते. किंवा तुम्ही मार्केट घसरल्यावर एकदम गुंतवणूक म्हणजे लमसम देखील करू शकता. दोन्ही योग्य पद्धती आहेत. US मार्केटमध्ये गुंतवणुकीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे थीमॅटिक इन्व्हेस्टिंग. भारतात अजूनही विकसित न झालेल्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, जसे सेमीकंडक्टर, स्पेस टेक्नॉलॉजी, क्लीन एनर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही क्षेत्र भविष्यात मोठी वाढ दाखवू शकतात. US मार्केटमध्ये त्यात आधीपासूनच मजबूत कंपन्या आहेत. माझ्या वैयक्तिक स्ट्रॅटेजीनुसार 1,00,000तून सुमारे 20,000 म्हणजे 20% मी US मार्केटमध्ये गुंतवेन. हे डायव्हर्सिफिकेशन साठी आणि रुपया अवमूल्यनाचा फायदा घेण्यासाठी महत्वाचे आहे. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला समजू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरची सल्ला घ्या. यानंतर येते चौथं ऍसेट म्हणजे गोल्ड. मी सुमारे 15% म्हणजे 15,000 सोन्यामध्ये गुंतवीन. लोक नेहमी विचारतात आता सोनं खूप महाग झालंय, घ्यावं का? पण खरं सांगायचं तर सोनं कधीच स्वस्त वाटतच नाही. त्याची किंमत नेहमी जास्तच वाटते, कारण त्याची सप्लाय मर्यादित असते आणि जागतिक
जागतिक स्तरावर त्याची मागणी सतत वाढत असते. अलीकडच्या काळात केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केलं आहे. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे डी-डॉलरायझेशन, म्हणजे डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे. अनेक देश आता त्यांच्या रिझर्व्ह मध्ये सोन्याच्या वाटा वाढवत आहेत. म्हणूनच आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोनं असणं गरजेचे आहे. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड्सद्वारे किंवा ETF द्वारे गुंतवणूक करू शकता. SIP किंवा STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन वापरून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास किमतीचा धोका कमी होतो. उरलेले 15% म्हणजे 15,000 आपण 3 विभागात विभागू. पहिला 5% म्हणजे 5,000 आणि तो जे लिक्विड फंड्स मध्ये. हे फंड्स तुमचे पैसे पार्क करण्यासाठी उपयोगी असतात. जेव्हा तुम्हाला अचानक गुंतवणुकीची संधी मिळते तेव्हा पैसे लागतात, तेव्हा हे सहज वापरता येतात. हे तुलनेने सुरक्षित आणि कमी जोखमीचे असतात. दुसरा 5% म्हणजे 5,000 फिक्स डिपॉझिट म्हणजे FD मध्ये टाकू. ही पारंपरिक पण महत्वाची गुंतवणूक आहे. इमर्जन्सीसाठी किंवा स्थिर परताव्यासाठी हे उपयुक्त ठरते. इथे उद्देश मोठा रिटर्न नाही आहे, तर स्थिरता आणि सुरक्षितता आहे. आणि तिसरा 5% म्हणजे 5,000 कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये. हे थोडे ऍडव्हान्स गुंतवणूक प्रकार आहेत. योग्य निवड केल्यास FD पेक्षा जास्त परतावा मिळू शकते, मात्र त्यात जोखीम देखील असते. त्यामुळे समजून घेऊनच गुंतवणूक करावी. तर एकूण पोर्टफोलिओ असा दिसतो. 50,000 आपण भारतीय इक्विटी मध्ये टाकले, 20,000 आपण US स्टॉक मार्केट मध्ये टाकले, 15,000 गोल्ड मध्ये टाकले आणि 15,000 लिक्विड फंड्स प्लस FD प्लस कॉर्पोरेट बॉन्ड्स मध्ये टाकले. एकूण 1,00,000 पूर्णपणे विविध ऍसेट मध्ये विभागले. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही तुमचे सगळे पैसे एका ठिकाणी गुंतवणूक करू नका. कोणतीही गुंतवणूक 100% सुरक्षित नसते, पण योग्य डायव्हर्सिफिकेशन केल्यास तुम्ही तुमचा धोका खूप कमी करू शकता. गुंतवणूक ही एक प्रवास आहे. त्यात शिस्त, संयम आणि योग्य निर्णय घेणं खूप गरजेचे असते. छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या तर मोठे नुकसान टाळता येतात आणि चांगली संपत्ती निर्माण करता येते. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.